व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. प्रभू शिवाजी जे आहेत, ज्यांना आपण आपलं आराध्य मानतो, फक्त एकच दिवसासाठी नाही तर वर्षातले 365 दिवस आणि 24 तास आपल्या विचारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असायलाच हवेत. मित्रांनो, चला आता मूळ मुद्दा सुरू करूया. पण विषय सुरू करण्या अगोदर आधीच एक सूचना आहे. ज्यांचं काळीज हलकं आहे म्हणजे कच्चं आहे, इन द सेन्स की ज्यांना काही गोष्टी बघवत नाही, म्हणजे लहान मुलांचं रडणं म्हणा किंवा दुःख हे ज्यांना बघवत नाही, त्यांनी हा व्हिडिओ कृपया बघूच नये. म्हणजे ही विनंतीच आहे, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही असं काहीतरी दाखवणार आहोत जे बघून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ शकतं. झालंय काय की एक नुकताच महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो. तो असा आहे की श्रीलंकेच्या तटावर इराणचं एक जहाज होतं आणि त्या जहाजावर साधारण 100 माणसं होती. ते जहाज श्रीलंकेचा तट सोडून भारतामार्गे इराणला जाणार होतं, मात्र अमेरिकन पाणबुडीने ते उद्ध्वस्त करून टाकलं. 80च्या वर जहाजावरील प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये. त्यानंतर इराणने थेट अमेरिकेवर हल्ला केलेला आहे, त्यांच्या सेनेच्या ह्याच्यावर, बेसवर. आणि जवळपास असं म्हटलं जातंय सध्या की 500 सैनिकांचा यामध्ये मृत्यू झालाय अमेरिकन. आता या गोष्टीची खात्री तर त्या लोकांनी दिलेली नाही अजून. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं यावर काहीच भाष्य केलेलं नाहीये. जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की इराणने तुमच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला, त्यावर अमेरिकन परराष्ट्र मंत्री किंवा संरक्षण मंत्री काहीही बोललेले नाहीये. नो कॉमेंट्स म्हणून ते मीटिंगसाठी निघून गेले. हे जे युद्ध छेडलं गेलेलं आहे हे इतकं लवकर थांबेल असं वाटत नाही. कारण जेव्हा इराणवर हल्ला चालू झाला अमेरिका आणि इस्रायलचा, त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी खोमेनी हे मारले गेले, जे तिथले टॉप लीडर होते. असं म्हणतात की इराणवर त्यांची सत्ताच होती एक प्रकारे. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलंच आहे की हे जे खोमेनी जे होते, खोमेनी यांनी जवळपास 30,000 महिलांना मारून टाकलेलं आहे. आणि नुसतं मारलेलं नाहीये, त्यांच्यावर अत्याचार करवण्यात आले आणि मग मारण्यात आलेलं आहे. फालतू कड आणि अत्यंत दळबद्री कायदे बनवून ठेवले होते. आम्हाला फार महिलांचा सन्मान आहे आणि महिलांचा आम्ही आदर करतो वगैरे असं बोलणारे सुद्धा काही जण जे आहेत त्या खोमेनीसाठी रडत आहेत. म्हणजे हा फालतूपणा चालू आहे आपल्या देशामध्ये. नेमका काय प्रकार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहोत. मात्र त्याआधी एक गोष्ट सांगायची आहे की म्हणजे आज आपण संध्याकाळी अन्नदान करणार आहोत, तेव्हा आपण या सत्कर्मामध्ये निश्चित सहभागी व्हा. जे भुकेले आहेत त्यांच्या पोटात 2 घास जावे आजच्या या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी, याचसाठी आपण हे प्रयोजन केलेलं आहे. तेव्हा सहभागी व्हा मित्रांनो. तुमच्याकडून जे काही योगदान तुम्हाला देता येऊ शकतं ते निश्चित त्या जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेतच. तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्यावर तुमचा स्क्रीनशॉट काढून आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर तो नक्की पाठवा. विषय सुरू करूया आता. तसं जर बघितलं तर त्या खोमेनीचा आणि आपल्या देशाचा असा काही फार संबंध नाही आहे, म्हणजे डायरेक्ट. पण इनडायरेक्ट संबंध खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. कारगिल युद्धामध्ये या खोमेनीनं पाकिस्तानला मदत केलेली आहे, शस्त्र पुरवलेले आहेत.
रसद पुरवलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच खोमनेनं कुलभूषण जाधव यांना पकडून पाकिस्तानच्या हवाली केलं होतं. मरेपर्यंत कुलभूषण जाधव आलेच नाहीत. आता थोडा विचार करा, काय क्रूर वृत्तीचा असेल हा माणूस. दिवसा ढावळ्या चौकामध्ये मारलाय महिलांना, मुलींना, जेनोसाईड केलेले खूप मोठ्या प्रमाणावर. आणि अशा माणसासाठी रडायचं, अशा माणसासाठी शोक व्यक्त करायचा. जगामध्ये कुठेही आत्तापर्यंत जिथे जिथे यांचं पॉप्युलेशन जास्त आहे तिथे बोंबाबोंब नाही चालू. पाकिस्तानमध्ये थोडी बोंबाबोंब झाली. अमेरिकन दूतावासावर पाकिस्तान्यांनी हल्ला केला काही समाजकंटकांनी. त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते तिथून सुखरूप बाहेर निघाले. ट्रम्पनं त्यांना सांगितलं तुम्ही परत येऊन जा. पण त्याही पेक्षा भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे. तो खोमने मेला म्हणून आपल्याकडे देशामध्ये प्रोटेस्ट होत आहेत, आंदोलनं होत आहेत, रास्ता रोको केलं जात आहे. युपी मध्ये इतका मोठा जमाव रस्त्यावर आला होता रास्ता रोकोसाठी. गनिमत तिथे योगी बाबा आहेत, त्यांनी पोलीस पाठवले आणि सगळ्यांना फटके मारून तिथून हाकलून दिलं. पण देशात अनेक ठिकाणी या खोमनीच्या लावारिस अवलादी, नाजायज अवलादी गळा काढून रडतायत आपल्या देशामध्ये. साले खातात इथलं आणि गातात तिथलं. बघायचंय तुम्हाला? काही क्लिप्स दाखवतो, तेवढ्या बघून घ्या. आणि या सगळ्या क्लिप्स भारतातल्या आहेत बरं का, बघाच. बहुत हमारे जो पेट में बच्चे हैं ना, वो भी हमने उन्हीं के लिए रखे हैं, अपने इमाम हुसैन के लिए, अपने इस्लाम के लिए. तो हमसे प्लीज ये सवाल मत कीजिए प्लीज. हो गया इंटरव्यू. हम इतनी दूर बैठ के ईरान से हम रो रहे हैं, कुछ तो खूबी होगी ना, कुछ तो बात होगी कि हम इतनी दूर बैठ के इन्हें ऐसे रो रहे हैं जैसे हमारे माँ या बाप हो. सब अफ्रीका इजरायली प्रोपेगेंडा है. जो वहाँ खुश हो रहे हैं, जो वीडियो बना रहे हैं, जो प्रोटेस्ट करने निकले थे, वो सब पेड प्रोपेगेंडा है. सिर्फ प्रोपेगेंडा है और कुछ नहीं. बघितलं कसा गळा काढतायत. हे सगळे भारतात राहतात. यांना भारतीय म्हणू शकतो आपण? नाही म्हणू शकत यांना भारतीय. यांचं प्रेमच नाहीये या देशावर. अरे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे आणि आपल्या देशामध्ये हे भिकार चोट नरेंद्र मोदी मुर्दाबादचे नारे लावताय. कारण मुर्दाबाद नरेंद्र मोदीनं तोफा आणल्या आहेत का तिथे इराणमध्ये? का आपण शस्त्र पुरवले त्यांना? काहीच नाही केलेलं. भारताने तटस्थ भूमिका घेतलेली आहे. तर भारताच्या नागरिकाचं सुद्धा हे कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाचं, की त्यानं तटस्थ राहावं. सध्या कशासाठी सपोर्ट दाखवायचा? गाझाला सपोर्ट केला, फिलिस्तीनला सपोर्ट केलाय, आता यांना सपोर्ट चालू आहे. तुम्ही विचार करा, UAE, दुबई, हे जे आखाती देश आहेत तिकडचे, ओमान वगैरे, ओमानचं आणि यांचं तर काही त्याला घेणंच नाही अमेरिकेचं, तरी सुद्धा यांनी ओमानवर बमबारी केली आहे. तिथले लोक तरी करतायत का काही प्रोटेस्ट वगैरे? काहीच नाही. ते शांत आहेत सध्या. त्याची कारणं वेगळी आहे, कारण त्या सगळ्या इस्लामिक कंट्रीज आहेत. ते लोक एक वेळ मरतील पण ते धर्माच्या विरोधात जाणार नाही, इस्लामच्या विरोधात जाणार नाही, अशी त्याची मेंटॅलिटीच झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जेवढे राष्ट्र आहेत ना ज्यांच्यावर हल्ले झाले, हे खूप छोटे छोटे आहेत. त्यांच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. इतके छोटे आहेत हे देश. हे काय रिटॅलिएट करणार आहेत? सगळेच्या सगळे अमेरिकेवर अवलंबून आहेत. इस्रायलला या देशांवर हल्ला करून, आपलं इराणला या देशांवर हल्ला करून
दबाव नीतीचा वापर करायचा आहे अमेरिकेवर, की या सगळ्या देशांनी मिळून अमेरिकेवर दबाव आणावा की बाबा तू आमच्यासाठी लायबिलिटी बनलेला आहे, तू जा आता इथून, नको राहू तू इथे. झालं तेच ना. स्पेनने सांगितलं की आमच्या इथून विमान उडवायचे नाही इराणवर हल्ला करण्यासाठी. आता UAE सांगितलंय. अशा घटना आता घडत चालल्या आहेत. तर ट्रम्पला सुद्धा अक्कल नाही आहे, डोनाल्ड ट्रम्पला. ते जहाज जेव्हा बुडलं श्रीलंकेतून निघालेलं, ते कशामुळे बुडलं, का बुडलं, कोणालाच माहीत नव्हतं. ॲक्सिडेंट झाला का, तर कशामुळे ॲक्सिडेंट झाला, कोणाला काहीच कल्पना नव्हती. ह्यांनी तोड फाडलं की आम्हीच कारवाई केली आहे म्हणून. काही गरज होती? खाजून खरूज आणलं म्हणतात ना, ते हे. ह्यांना युद्धनीती पण माहीत नाही. म्हणून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज वाचा. शिकवले गेले पाहिजेत महाराज प्रत्येकाला, म्हणजे कळेल युद्ध कसं लढायचं असतं ते. असो, मूळ मुद्द्यावर परत येऊया आपण. हे काय मूल्य तुम्ही लक्षात घेतलं का, की आम्ही पोरं सुद्धा याच्यासाठी पैदा केलेली आहेत, त्यांच्यासाठी म्हणे, आपल्या देशासाठी नाही. मग प्रश्न असा पडतो, ही जी पंतप्रधान घरकुल योजना जी आहे, कशाला पाहिजे ना? घर कशाला देतात? जाणं म्हणा इराणमध्ये, राहा तिकडं. ह्यांना रेशन फुकट. कशासाठी फुकट? 12 15 लेकरं पैदा करून ठेवलेले डोकरासारखे देतात गल्लीत सोडून. भोंगळे नागडे उघडे कशी हिंडत राहतात ते. चोऱ्या माऱ्या करतात, पेट्रोल चोरतात गाडीतलं, तिथून सुरुवात करतात गुन्ह्यांना आणि पुढे जाऊन मोठे गुन्हेगार म्हणतात. काढा वर्तमानपत्र, वाचा बातम्या गुन्ह्याच्या. 70% वर गुन्हेगारांची संख्या यांची आहे. हे इतके दलिंदर आहेत, इतके तळभद्री आहेत की हे बांगलादेशी रोहिंग्या जर आले ना तर त्यांना बसवून घेतील पहिले आणि हिंदूंना हाकलून देतील तिथून. मालाड मालवणीमध्ये हाच प्रकार झालेला आहे आणि हे आता महाराष्ट्रात सगळीकडे होऊ लागलंय. हे कशामुळे होत आहे? जितेंद्र आव्हाड सारख्या नीच वृत्तीच्या माणसामुळे, संजय राऊत नावाच्या नीच वृत्तीच्या राजकारण्यामुळे, की जे म्हणताय पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला पाहिजे म्हणून. अरे रडतायत ना हे, तुम्ही जाऊन बसा त्यांच्या पंक्तीमध्ये त्याच्या आंदोलनात रडायला. त्यांना कशाला सांगता? मूळ मुद्दा तोच आहे की जर हे आपल्या देशाला मानतच नाहीत, हे यांचं प्रेम सगळं तिकडच आहे, तर मग तिकडच मारा ना जाऊन. इथं कशाला जगता? कशाला आमची लायबिलिटी वाढवता? आमचे हक्क, आपल्या पोरांचे हक्क मारले जातात त्याच्यामुळं. खूप ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आपल्या पोरांना सुद्धा. व्यवसायात कॉम्प्रोमाइज करावं लागतं, नोकरीत करावं लागतं, कारण यांची लॉबी स्ट्रॉंग आहे. हिंदूची तेवढी स्ट्रॉंग झालीच नाही लॉबी अजून. आपण म्हणतो हिंदू जागा होतोय, पण नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे तेवढं नाही होत. तर तो झाला पाहिजे मित्रांनो. कळकळीची विनंती आहे, हे असे जे व्हिडिओज आहेत ना, हे जास्तीत जास्त हिंदू माता बंधू भगिनींपर्यंत पोहोचवा. शेअर करा, कमेंट्स करा, तुमची मतं मांडा यावर. यामुळे जागरूकता येईल लोकांमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत असतो की सावध राहा. कशामुळे सांगतो? सापाला दूध पाजू नका. बघा कसे साप वळवळायले भारतातली संधी. आता तुम्हाला एक व्हिडिओ आम्ही दाखवणार. आधीच सांगतो, कच्च्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडिओ अजिबात बघायचा नाही. व्हिडिओ आत्ताच तुम्ही जर सोडून गेलात तरी काही हरकत नाही. छोटीशी क्लिप आहे. ह्या भारतातल्या सापांचं फुसफुसणं आणि रडणं आलं ना कानावर, बघितलं ना याची देही याची डोळा. आता एक इस्रायल मधलं लेकरू आहे छोटंसं, ते पण बघून घ्या काय बोलतंय. नाही डोळ्यात पाणी आलं तर काय नाव राहिलं माझं पण. बघा या लेकराचा व्हिडिओ.
काय झालं? हळहळलात का? वाईट वाटलं? एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. कोणाच्या अश्रूंमुळे तुमचं काळीज पिळवटलं? या भारतातल्या हिरव्या सापांच्या रडण्याने का इस्रायलमधल्या त्या लहान लेकराच्या रडण्याने? तो म्हणतोय स्टॉप दिस, नो वॉर, नो वॉर. बोलता पण येत नाही त्या पोराला. लक्षात घ्या, युद्ध हे नुकसानदायक असतंच. महाभारतातून पण शिकू शकतो ना आपण या गोष्टी. किती संहार झालेला आहे, किती संहार झाला, वेड्यासारखा संहार झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इथे आपण. अनेक जण म्हणतात की मोदींनी इराणला सपोर्ट केला पाहिजे. कशासाठी करायचा इराणला सपोर्ट? काही गरज नाही आहे. इस्रायलमधल्या बायका, इस्रायलमधल्या महिला, मुली ह्यांनी पकडून पकडून नेलेल्या आहेत, अत्याचार केलेले आहेत त्यांच्यावर. जिथून सुरू झालेलं हे सगळं प्रकरण बदला घेण्याचं पेट्रियॉटिक देश येतो. त्यांच्या देशामध्ये हे असले साप वळवळत नाहीत. विषय खूप गंभीर आहे हा मित्रांनो. पण आता ह्या पोराची क्लिप जी तुम्हाला दाखवली त्यानंतर मला सुद्धा बोलणं थोडं अवघड जात आहे. सत्य समोर आणायचं होतं एक, की आपल्या देशामध्ये बघा किती देशटेक बसलेले आहेत. म्हणजे आपले देशद्रोहीच म्हणूया यांना आपण. आता अनेक जण यावर असे म्हणतील की सगळेच जण तसे नसतात, काही जण तसे आहेत म्हणून बाकीचे बदनाम होत आहेत. अरे जर बाकीचे चांगले आहेत तर मग त्या चांगल्यांनी यांना समजवायला पाहिजे ना. ते पण करत नाहीत हे लोक. त्याचं कारण आहे गजवाय हिंदू करायचं यांना. प्रभू श्रीरामाची कृपा आपल्या देशावर राहो आणि डायरेक्ट ॲक्शन होऊ नये अशी प्रार्थना करा. नाही तर खूप अवघड होऊन जाईल. हिंदूंच्या नावानं हॉटेल काढायचे आणि धंदा करायचा, ही याची आता नवीन स्टाईल झालेली आहे. त्यावर एक व्हिडिओ झालेला आहे आमचा आधीच करून. हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. परत परत सांगतो, या युद्धामध्ये अनेकांचं नुकसान झालेलं आहे, अनेक देशांचं. जवळपास 12 ते 13 देशांचं नुकसान झालेलं आहे. अमेरिकेचं पण झालंय, इस्रायलचं पण झालंय, इराणचं झालंय, दुबईचं झालंय, UAE आहे, ओमान आहे, बरेच देश आहेत. यांनी आता तो होर्मुझा कॅनॉल जो आहे समुद्री मार्ग तो बंद करून टाकलाय इतरांसाठी. तो कोणासाठी चालू आहे? फक्त चीनसाठी. त्याचं कारण सांगतो आता. इराणच्या बाजूला फक्त 2च देश आहेत सध्या जे त्यांना ओपन सपोर्ट करत आहेत. एक देश जो रशिया आहे आणि दुसरा देश जो चीन आहे. रशियानं यांना S-400 दिले होते इराणला. अमेरिकेने ते सगळे निकामी करून टाकले. ते ऑपरेशनच्या बाहेर आहेत सध्या. त्याच्यामुळे एवढे हल्ले आहेत आणि हे हल्ले परतवू शकत नाही आहेत. आता कळलं. आता लक्षात येईल लोकांच्या की आपला देश, आपलं सरकार शस्त्रास्त्रांवर आणि संरक्षणावर इतका खर्च का करतं. विचार करा तुम्ही थोडासा. इस्रायल सारखा एवढूसा देश इतकी तबाही गाजवतोय. पाकिस्तानचे त्यांनी पाठवलेले ड्रोन्स आणि मिसाईल जर आपल्या भारत भूमीत पडले असते तर. त्यामुळे आपण सावध असायला हवं मित्रांनो. कारण इकडचे लोक इकडचं खातात तिकडचं गातात, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आजचा व्हिडिओ खास तेच दाखवण्यासाठीचा होता. या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चितच कळवा. आम्हाला तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या असतात. अनेकदा असं होतं की प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं जमत नाही, मात्र प्रत्येक कमेंट ही वाचली जाते आणि त्या कमेंटनुसार मग कधी कधी
व्हिडिओचे विषय सुद्धा सुचतात, त्यामुळे आपली कमेंट वाचली गेली नाही असं अजिबात समजू नका. प्रत्येक कमेंट वाचली जाते, तेव्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. जाता जाता परत विनंती छोटीशी, आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण, हवालदिल असलेले आपले शेतकरी बांधव, त्यांचे लेकरं, त्यांचं शिक्षण यासाठी सेवा कार्य करत आहोत. ज्यासाठी आपल्या परिवारामधलेच आपले सदस्य खरंच खूप मनापासून मदत करत आहे. त्यांच्या सहयोगानं, त्यांच्या योगदानानं आज आपण अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकलो. पण अजून काम खूप बाकी आहे, त्यामुळे विनंती या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हावं आणि आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकेल ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य द्यावं. ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि प्लीज तो व्हॉट्सअपवर पाठवा. नाव आणि तुम्ही कुठे राहता त्या शहराचं नाव, तो दोन गोष्टी आणि तो स्क्रीनशॉट पाठवू द्या. कारण आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा आहे आणि जसं मेळ मिळेल तसा त्याच्या रिसिप्ट्स आपण डिलिव्हर करणार आहोत. चला आता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. थोडा मोठा झाला व्हिडिओ, पण तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जाता जाता परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रभू शिवरायांची कृपा आपणा सर्वांवर सतत राहो ही त्या प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.